नमस्कार मित्रांनो, तर लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की डॅडी आणि तुळजा समोरासमोर असतात. हा डॅडी तुळजाला सांगत असतात की तुम्हाला काय वाटलं, मला काहीच कळणार नाही. अहो, तुम्ही आणि शिवा जेव्हा त्या रात्री आला होता तेव्हा तुम्ही फाईलच्या नाड्या बंद करायच्या राहिल्या होत्या. तुमचा डॅडी कधीच नाड्या उघड्या ठेवत नाही, कधीही महत्त्वाच्या पेपरचे ते नाडी बंद करूनच ठेवतात. ही सवय आहे आमची. जेव्हा मी तुम्ही गेल्यानंतर तिथे बघितलं तेव्हाच आम्हाला कळालं की चोर घरातलाच आहे. कारण तुम्ही परत दुपारी आलात तेव्हा आम्हाला माहीत होतं घरातला चोर लय बेकार, म्हणून आम्ही तेव्हाच पेपर बदलले होते. तुम्हाला काय वाटलं आम्हाला काही कळणार नाही? तुळजा म्हणते की डॅडी, तुम्ही काहीही केलं ना तरी सूर्यासमोर मी सत्य आणीन. तेव्हा डॅडी रागात ओरिजिनल पेपर तिच्या तोंडावर फेकून मारतात आणि म्हणतात की हे घ्या, हे खरे पेपर आहेत, दाखवा तुमच्या सूर्याला. अहो, तो आमचा पाय धुवून पिणारा माणूस आहे. तो हे पेपर बघितल्यानंतर सुद्धा पेपर फाडून फेकून देईल. या पेपराची काय किंमत आहे? त्याच्या नजरेत मी त्याचा देव आहे. तेव्हा तुळजा म्हणते की त्या देवातलाच राक्षस डॅडी मी तुमच्यासमोर आणणार आहे. आधी मी तुळजा निंबाळकर होते म्हणून मी सगळं सहन केलं, तुमच्या बोलण्याच्या पुढे गेली नाही. पण मी आता तुळजा सूर्यकांत जगताप आहे, त्यामुळे मी अन्याय करणारही नाही आणि अन्याय होऊही देणार नाही. डॅडी, तुमचे दिवस संपत आलेत. आता तुमचा मी एक दिवस अहंकार नक्की मोडणार. डॅडी म्हणतात की हा आमचा अहंकार नाही तर हा आमचा माज आहे, जो कुणी बी मोडू शकत नाही. तुळजा म्हणते की तुमच्या ह्या माज आणि अहंकार मी दोन्ही एक दिवस सूर्यासमोर आणणार. सूर्याच्या छत्र खाली सुद्धा तो तुम्हाला उभं करणार नाही, तो तुम्हाला स्वतः हाकलून देईल. हे ऐकल्यानंतर डॅडींना राग येतो. तुळजा बाहेर जाते. इकडे जागरणामध्ये तेजू आणि शत्रू बसलेले असतात. शत्रू राहून राहून तेजूला घाणेरडा टच करत असतो. तेजू त्याचा हात झिडकारून लावते. हे रंभा बघते. सगळ्यांच्या लक्षात येतं पण कोणी काहीच रिॲक्ट करत नाही. सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर तिथे एका साईडला सूर्य उभा राहिलेला असतो. तुळजा त्याच्यासमोर जाते आणि म्हणते की काय झालं सूर्या, का असा उभा बघत राहिलायस? सूर्या म्हणतो की अगं, माझ्या तेजूच्या नशीब एवढं सगळं सासर येईल मला कधी वाटलं सुद्धा नव्हतं. किती झगमगलेलं घर आहे. अगं, हे घर नाही गं, महाल आहे, महाल. तेव्हा तुळजा म्हणते की अरे, तुला जो हा महाल वाटतोय ना तो नुसता अहंकाराचा बंगला आहे. याच्यातली माणसं आणि खूप सगळी स्वार्थी आहेत. तुला आत्ता नाही करणार, पण एक दिवस मी तुझ्या डोळ्यासमोरून सगळं घालवणार. तुळजा म्हणते की बरं ठीक आहे, झालं तुझं. सगळी पूजा जागरण झाल्यानंतर सगळेजण आतमध्ये येतात. शत्रू, छत्री आणि डॅडी एका साईडला बसलेले असतात. तेव्हा डॅडी छत्रीला म्हणत असतात की छत्री, तुम्ही काय विसरताय का? छत्री म्हणतात की नाही डॅडी, आम्ही कधीच काहीच विसरत नाही. डॅडी म्हणतात की नक्की आठवा, काय विसरताय का? छत्री म्हणतात नाही हो, छत्री कसा काय विसरेल? डॅडी म्हणतात की अहो, आज आमच्या शत्रूची त्याची मधुचंद्राची रात्र आहे, तुम्ही हे कसं विसरू शकता? छत्री म्हणतात की हो डॅडी, आम्ही विसरलेच होतो. अहो, ह्यासाठी तर त्यांनी हा सगळा घाट घातला होता, मी आत्ताच तयारी करतो. तेव्हा डॅडी म्हणतात की अहो थांबा, ते सूर्याचे पिंटर लोक आहेत ना, त्या दोघांना आत बोलवा. म्हणून छत्री लगेच काजूपुड्याला आतमध्ये बोलवतात. तेव्हा डॅडी म्हणतात की आम्ही असं ऐकलंय की तुम्ही डेकोरेशन खूप भारी करता, तुमचा कोणी हात धरूच शकत नाही. काजू म्हणतो की हो, कारण कुणी आमचे हात धरले तर डेकोरेशन कसं करणार ना. डॅडी म्हणतात की छत्री, बंदूक आण रे. तेव्हा छत्री लगेच आणतो म्हणतात. काजूपुड्या म्हणतात की नाही नाही हो, तसं नाही डॅडी. तेव्हा डॅडी म्हणतात की आज आमच्या चिरंजीवांची मधुचंद्राची रात्र आहे. खोलीत गेल्या गेल्या त्यांना प्रसन्न वाटलं पाहिजे, सगळा थकवा दूर झाला पाहिजे. ही जबाबदारी तुमची, पूर्णपणे रूमला डेकोरेशन करा. म्हणून ते त्यांच्यावर जबाबदारी टाकतात. ते तिथून गेल्यानंतर छत्री त्यांच्या मागे मागे जातो. इकडे शत्रू उभा राहतो, डॅडी उभे असतात. डॅडी म्हणतात की काय चिरंजीव, काय ठरवलं होतं आज? तेव्हा तो म्हणतो की काय नाही डॅडी, आज तिचा मी चांगला माज मोडून काढणार आहे. ती जी उडती आहे ना तिला मी दाखवून देतो. डॅडी म्हणतात की हो, हेच मी तुम्हाला सारखी सारखी आठवण करून देतोय, नाहीतर तुम्ही विसरून जाल, त्या बायाच्या प्रेमात पडचाल आणि तिच्या पुढे तुमचं काही चालायचं नाही. यासाठी मला तुम्हाला सारखी सारखी आठवण करून द्यावी लागते. शत्रू म्हणतो की नाही डॅडी, अहो एक बाई सांभाळणं किती अवघड आहे हे मला आत्ता कळतंय, आणि तुम्ही तर 2-2 बायका सांभाळल्यात. डॅडी म्हणतात की अहो, यांना पिंजऱ्यात कैद करायचं, त्यांना असं काही करायचं की त्यांनी परत त्या पिंजऱ्यातून घराबाहेर जाण्याचा विचार नाही केला पाहिजे. शत्रू म्हणतो की हो, त्या महिनेला चांगलंच मी पिंजऱ्यात कोंडून ठेवणार आहे, तिला आज मी काय असतं ते दाखवूनच देणार आहे. डॅडी म्हणतात की हे सगळं करण्याच्या आधी त्या पिंजऱ्याचे आणि पंखाचे पंख छाटा, तरच ते पिंजरं घराबाहेर जाणार नाही. पिंजरा काय एक दिवस ते उडून जातात, त्यामुळे आधी पंख छाटायचे, जरी पिंजरा उघडला तर ते उडू शकणार नाही. शत्रू म्हणतात की डॅडी, कळतंय मला काय करायचं ते, तुम्ही काय काळजीच करू नका. त्या सूर्याच्या रक्ताचे अश्रू व्हायले पाहिजेत, एवढा मी त्रास देणार आहे. तेव्हा डॅडी म्हणतात की अहो, असा काही त्रास द्या की
किंचाळा सूर्याच्या घरापर्यंत गेला पाहिजे. त्यांचा हा घाणेरडा डाव सक्सेसफुली ते म्हणतात की आपण करू म्हणून सगळं होतं. इकडे शत्रूच्या दोन्ही आयांना सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं की आता तेजूला यासाठी कसं तयार करायचं. तेव्हा त्या म्हणतात की अगं मी एवढं जे तेजूला तयार केलं, पण आजच्या दिवसासाठी मी तिला कुठल्या तोंडाने तयार करू हेच कळत नाही आहे. तेव्हा त्यांची दुसरी बायको म्हणते की याहो अक्का, आता काय झालं गेलं आपण काही बदलू तर शकत नाही, आता जे आहे ते पदरात आहेच ना. तेव्हा ते म्हणतात की हो. त्या दोघीसुद्धा तेजूच्या रूममध्ये जातात. तेजूला समजावून सांगत असतात की मला मान्य आहे तुझं लग्न मनाविरुद्ध झालं, पण आता तुला हे सगळं करावंच लागणार आहे, कारण आता बाईच्या नशिबात आलेलं सगळं स्वीकारावंच लागतं. पण असं होऊ शकतं की तू शत्रूला सुधरवू शकते, शत्रू आमचा कसा आहे हे आम्हाला नक्की माहिती आहे. तेजू शांत बसलेली असते. त्या दोघीसुद्धा तिला समजावत असतात. तेवढ्यात तुळजा तिथे येते. तुळजा आल्यानंतर ती शांतपणे बसलेली असते. ते म्हणतात की आता काय असेल ना ती तुला तुळजा समजावून सांगेल बाई, तुळजा सांगशील ना गं. तुळजा म्हणते की हो. त्या दोघी तिथून निघून जातात. तुळजा तेजूला समजावते, तेजू तू शत्रूला प्रेम करायला शिकव, काय माहिती जर तो तुझ्या प्रेमाने बदलला आणि चांगला माणूस झाला तर हे पण आपल्या हातात असतं ना. कसं आहे फक्त नवरा बायकोचा स्पर्शच सगळं काही नसतं, त्याआधी आपल्याला प्रेमाने जिंकावं लागतं. तू असं कर ना, आज त्या दोघांशी तुम्ही दोघं खूप बोला, तुमच्यातले गैरसमज मिटवा आणि एका मैत्रीला सुरुवात करा. तेजू हो बोलते. सगळं झाल्यानंतर तेजू बाहेर येते. सगळेजण जायसाठी तयार झालेले असतात पूजेवरून. तेजू खाली आल्यानंतर सूर्याच्या गळ्यात पडते. सूर्या तिला समजावून सांगतो की तू इथे छान राहशील, खुश राहतील माणसं सोन्यासारखे. तेजू शांत बसते, काहीच बोलत नाही. ते निघालेले असतात तेव्हा तेजू सूर्याच्या गळ्यात पडते आणि म्हणते की दादा मी तिथे नाही आहे, काही अडत तर नाही आहे ना. तेव्हा सूर्या म्हणतो की नाही तू तिथे नाही आहेस, काही अडत नाही, पण सगळंच अडतंय तेजू. तेव्हा तेजू म्हणते की सगळ्यांची विचारपूस करते, धनूला अभ्यास करण्यासाठी सांगते, भाग्याला पण अभ्यासावर लक्ष ठेवण्यासाठी सांगते, राजूला घरात लक्ष ठेवण्यासाठी सांगते, तुळजाला काळजी घेण्यासाठी सांगते. सगळ्यांना व्यवस्थित सांगून तिला खूप वाईट वाटत असतं, ती त्यांना जाऊन द्यायचं नसते. तेवढ्यात शत्रू अजून ते इथंच आहेत म्हणून तर म्हणतो की काय दाजी आज काय इथंच मुक्काम ठोकायचा विचार आहे की काय. सूर्या म्हणतो की अहो नाही नाही, आम्ही निघालेलोच होतो, आता जातोयच. म्हणून शत्रू त्यांना जवळजवळ हकलवून देतो. तेव्हा तेजू परत एकदा दादाला हाक मारते. ती मनातल्या मनात म्हणते की दादा प्लीज तू आज इथेच थांब ना, माझ्याशी असं आज बोलत राहा, आजची रात्र निघून जाऊ दे, मला खरंच खूप भीती वाटते दादा, या माणसापाशी जायची माझी इच्छा नाही आहे. तरीसुद्धा तेजू आपली शांत बसते. सगळेजण आपल्या घरी जातात. तेजू मात्र तिथे थांबलेली असते. सूर्या घरी जातो. एकटाच आपल्या आकाशाकडे बघत बसलेला असतो. त्याला तेजूचा आनंद खूप वाटत असतो. इकडे तेजूची आणि शत्रूच्या पहिल्या रात्रीची सगळी तयारी झालेली असते. शत्रूनी चांगलंच तेजूला त्रास द्यायचं ठरवलेलं असतं. इथे लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो. पुढच्या भागात काय होणार आहे हे फार इंटरेस्टिंग राहणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.